2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या विरोधकांनी इंडिया आघाडी नावाने एक नव्याने आघाडी स्थापन केलेली आहे आणि या आघाडीमध्ये देशभरातले अनेक पक्ष छोट्या पक्षापासून मोठ्या पक्षापर्यंत याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्याचा प्रभाव सध्या दिसून येतो आहे अशा वंचित बहुजन आघाडीला मात्र या इंडिया आघाडीमध्ये घेण्याचं आतापर्यंत इंडिया आघाडीने टाळलेलं आहे। स्वतः वंचित आघाडीच्या माध्यमातूनही एक प्रपोजल या इंडिया आघाडीला पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला या इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेण्यात यावं, या अनुषंगाने त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे। परंतु इंडिया आघाडीच्या माध्यमातून कोणताही रिप्लाय आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला आलेला नाही असं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा स्वतः ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे। वारंवार ते अशी डिमांड करत आहेत की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आम्ही जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यावरचा अंतिम निर्णय आम्हाला कळवावा, परंतु इंडिया आघाडीकडून मात्र आतापर्यंत कोणताही निर्णय कळवण्यात आलेला नाही। मग वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये जाण्यासाठी इतकी उत्सुक का आहे? त्याचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीचं देखील कॅल्क्युलेशन इंडिया आघाडीशिवाय जुळणार नाही आणि इंडिया आघाडीचं देखील कॅल्क्युलेशन हे वंचित बहुजन आघाडीशिवाय जुळणार नाही आणि म्हणून जर भाजपचा रथ रोखायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल अशी भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे। आणि जर आपण विभागून राहिलो किंवा वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या तर मग दोघांच्याही हातामध्ये काहीही लागणार नाही असा त्यांचा 2019चा अनुभव आहे। परंतु जर एकत्र आले तर मग काही कॅल्क्युलेशन जुळू शकतं का? आणि मग हे जर कॅल्क्युलेशन जुळत असेल तर दोघांनी एकत्र यायला काय हरकत आहे असं देखील म्हटलं जाते। स्वतः महाराष्ट्राचे मोठे नेते असलेले माननीय शरद पवार यांनी देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी नाना पटोले यांना फोन करून विनंती केलेली आहे। शिवाय असं म्हटलं जातं की इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देखील त्यांनी अशी डिमांड ठेवलेली होती की माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आपल्याला इंडिया आघाडीमध्ये घ्यावं लागेल, परंतु आतापर्यंत इंडिया आघाडीच्या माध्यमातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। खरोखरच इंडिया आघाडीचं वंचित बहुजन आघाडीशिवाय जमणार नाही, कॅल्क्युलेशन जुळणार नाही किंवा वंचित बहुजन आघाडीचं इंडिया आघाडीशिवाय कॅल्क्युलेशन जुळणार नाही असं आहे का? तर याचं उत्तर होय असं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांना 2019मध्ये ज्यांना पराभव स्वीकारावा लागला या लोकांनी तरी किमान याचा विचार केला पाहिजे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेण्याचा आग्रह वरिष्ठांकडे अर्थातच केंद्रीय पातळीवरती त्यांनी धरला पाहिजे। मुळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून असलेले अशोक चव्हाण यांचं जरी उदाहरण आपण बघितलं तर यांची देखील कॅल्क्युलेशन 2024मध्ये जुळणार नाही शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या। आणि म्हणून 2019मध्ये अशोक चव्हाणांना वंचित बहुजन आघाडीमुळेच पराभव स्वीकारावा लागला होता। ही जर वंचित बहुजन आघाडी पुन्हा जर इंडिया आघाडीसोबत आली तरच 2024मध्ये अशोक चव्हाण हे लोकसभेला निवडून येऊ शकतात, अन्यथा अशोक चव्हाण हे लोकसभेला निवडून येऊ शकत नाहीत। त्यांचा पराभव 2019मध्ये ज्या पद्धतीने झाला त्याच पद्धतीने 2024मध्ये देखील होऊ शकतो। नेमकं 2019मध्ये काय झालं होतं हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की 2019च्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 4,86,806 मतं मिळाली होती, तर अशोक शंकरराव चव्हाण यांना 4,46,658 मतं मिळाली होती। आपण जर प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विजयाचे कॅल्क्युलेशन बघितलं तर ते फक्त 40,148 मतांनी निवडून आलेले आहेत आणि याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडींचा उमेदवार म्हणून जे उभे होते यशपाल भिंगे यांना 1,66,196 मते मिळालेली आहेत। याचाच अर्थ जे 40,000चे कॅल्क्युलेशन आहे ते 40,000चे कॅल्क्युलेशन जुळवण्यासाठी अशोक चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं लागेल। वंचित बहुजन आघाडीने जर 2024ची निवडणूक ही स्वतंत्र लढवली तर पुन्हा एकदा 2019चाच कित्ता 2024मध्ये गिरवला जाऊ शकतो आणि अशोक चव्हाण यांचा पराभव होऊ शकतो। मुळात नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची एक वेगळी ताकद सुरुवातीपासूनच राहिलेली आहे आणि तिथला जो आंबेडकरी समूह आहे याने नेहमीच एक वेगळं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे। आपण जर 2004ची निवडणूक बघितली तर त्या निवडणुकीमध्ये BSPला जवळपास 84,775 मतं मिळालेली होती। 2004च्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी अस्तित्वात नव्हती त्यावेळेस ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरेशदादा गायकवाड यांना
2004च्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली होती आणि या निवडणुकीमध्ये देखील सुरेशदादा गायकवाड यांना जवळपास 42,307 मतं मिळालेली आहेत। अर्थातच हे 40,000चे कॅल्क्युलेशन 2004 पासून आहे, म्हणजे 2004च्या निवडणुकीमध्ये देखील 40,000चं मतदान एक गट्टा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बाजूला करण्यामध्ये यशस्वी ठरलेले होते। 2009च्या निवडणुकीचं जर उदाहरण घेतलं तर तिथं देखील आंबेडकरी समूहांचं एक वेगळं मतदान BSPनं बाजूला केलं आपल्याला पाहायला मिळतं। 2009च्या निवडणुकीमध्ये BSPने जवळपास 84,745 मतं त्या ठिकाणी बाजूला केलेली होती आणि म्हणून नांदेडमध्ये लोकसभेची निवडणूक लढवत असताना आंबेडकरी समूहाला सोबत घेणं हे नितांत गरजेचं आहे। त्याच्याशिवाय अशोक चव्हाण यांचं कॅल्क्युलेशन जुळलं जाऊ शकत नाही आणि म्हणून अशोक चव्हाण यांना जर 2024मध्ये पुन्हा यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं लागेल। असंच कॅल्क्युलेशन अनेक मतदारसंघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण एका मतदारसंघावरतीच आपण चर्चा करणार आहोत, पण आपला आजचा मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसला का सोबत घ्यावं लागेल, तर काँग्रेसला त्यांचे जे काही उमेदवार आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन जुळणार नाही आणि हीच भूमिका किंवा हेच मत शरद पवारांचं देखील आहे आणि म्हणून शरद पवार यांनी देखील असा आग्रह धरलेला आहे आणि नाना पटोले यांना सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांना सोबत घ्यावं लागेल, परंतु काँग्रेसच्या वरिष्ठांकडून मात्र कोणताही निर्णय घेतला जात नाही। अनेक वेळा वंचित बहुजन आघाडीकडच्या माध्यमातून प्रपोजल किंवा प्रस्ताव हे इंडिया आघाडीकडे पाठवण्यात आलेले आहेत, परंतु त्याच्यावरती निर्णय होत नाही आणि निर्णय जर नाही झाला तर भाजपचा रथ रोखणं अवघड होईल, याची जाणीव स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले मान्य शरद पवार यांना देखील आहे आणि म्हणून शरद पवार यांनी आग्रह धरलेला आहे की तुम्हाला या समूहाला सोबत घ्यावं लागेल। मुळातच 2004 असेल, 2009 असेल किंवा 2014 असेल, याच्यापेक्षा आताची जर आपण वंचित बहुजन आघाडीची ताकद बघितली किंवा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची ताकद बघितली तर ही निश्चितच या सुरुवातीच्या कालखंडापेक्षा आता जास्त आहे आणि त्याच्यामुळं हा समूह जर इथून बाजूला निघाला तर मग मात्र कुठल्याच पक्षाचं कॅल्क्युलेशन इथे जुळणार नाही। इतकंच नाही तर आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चंद्रकांत खैरे यांना जर त्यांचं कॅल्क्युलेशन जुळवायचं असेल तर त्यांना देखील वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावंच लागेल, अन्यथा त्यांचं देखील कॅल्क्युलेशन जुळणार नाही आणि म्हणून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही जरी एकत्र आले तर त्यांचं काही ठिकाणी कॅल्क्युलेशन जुळू शकतं, परंतु इंडिया आघाडीनं जर टाळलं तर इंडिया आघाडीला 2019च्या निवडणुकीप्रमाणेच पराभव स्वीकारावा लागेल। मोदीचा रथ रोखणं अर्थातच भारतीय जनता पक्षाचा रथ रोखणं एवढं सोपं नाही। हालाकी इंडिया आघाडीमध्ये आणखी किती जरी पक्ष आले तर किमान महाराष्ट्रामध्ये तरी वंचित बहुजन आघाडीशिवाय इंडिया आघाडीचं कॅल्क्युलेशन जुळणार नाही, हेच या आपल्याला आकड्यावरून दिसतं। आपण अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघाचं उदाहरण बघितलं, असेच उदाहरणं आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये बघणार आहोत। पण केवळ अशोक चव्हाणांचंच कॅल्क्युलेशन इथं जुळणार नाही अशातला भाग नाही। मुळात अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची देखील परिस्थिती तीच आहे। काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं देखील कॅल्क्युलेशन अकोल्यामधून जुळणार नाही आणि म्हणून अकोल्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ देखील बनवणार आहोत। तिथलं कॅल्क्युलेशन नेमकं काय सांगतं आहे हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं की इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेतलं पाहिजे का, यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका। इथेच थांबूया। धन्यवाद।